नमस्कार मित्रांनो, आज आपण अक्कलकोट पाहणार आहोत। स्वामींच्या दर्शनाला ट्रेनने यायचं असेल तर सोलापूर स्टेशनला उतरावे लागते। सोलापूर स्टेशन ते सोलापूर बस डेपो हे अंतर 2 किलोमीटर आहे। 20 रुपये देऊन आपण रिक्षाने बस डेपोला येऊ शकतो। सोलापूर बस डेपोवरून अक्कलकोट जाणाऱ्या बस मिळतात। सोलापूर बस स्थानकावरून बस घेऊन आम्ही अक्कलकोटला निघालो। अक्कलकोटला पोचल्यावर सर्वात पहिले राहायची सोय केली आणि मग सकाळी महाराजांच्या दर्शनाला गेलो। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले। या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली। उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते। कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। तेच म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले। पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले। गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातीचे दर्शन घेतले। नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत
ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. अशा प्रकारे आम्ही स्वामींचे दर्शन घेतले आणि मग भक्तनिवासाकडे आलो. अक्कलकोटमध्ये राहण्यासाठी प्रायव्हेट व संस्थानाचे भक्तनिवास आहेत. या भक्तनिवासमध्ये आपल्याला 100 रुपयामध्ये हॉल, 250 रुपयामध्ये हॉल आणि एक गादी आणि 350 रुपयात एक बंक बेड, तसेच 800 ते 1100 रुपयात नॉन AC रूम एक दिवसाप्रमाणे मिळतात. आम्हीसुद्धा एक रात्र या भक्तनिवासात घालवली. अक्कलकोटमध्ये स्वामींचे वटवृक्ष मंदिर सोडून आणखीन पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. त्यात स्वामी पहिल्यांदा जिथे वास्तव्यास आले ते मारुतीरायाचं मंदिर, त्यानंतर स्वामींचे भक्त बाळप्पा व चोळप्पा यांचे मंदिर आणि अक्कलकोटचा जुना राजवाडा, अशी बरीचशी ठिकाणे अक्कलकोटमध्ये भेट देण्यासारखी आहेत. अशा प्रकारे हा सुंदर प्रवास आम्ही केला व परतीच्या मार्गाने सोलापूर स्टेशनवरून गाडी पकडून पुण्याकडे निघालो. भेटूया लवकरच एका नवीन प्रवासात. श्री स्वामी समर्थ.